माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गौबी राखण करते मी रावजी रावजी हात नगा लावची पाहिल कुणीतरी रावजी हात नगा लावची पाहिल कुणीतरी. नमस्कार मंडळी. आजचं गाणं सगळ्यात सोपं असेल. म्हणजे ऐरणीच्या देवा तुला मध्ये जसं 1-2च कॉर्ड होत्या तसं इथे पण फक्त 2 कॉर्ड आहेत, जी आणि ए मायनर. बाकी आणि हा स्ट्रमिंग पण याच्या आधीच्या खूप गाण्यांमध्ये तुम्ही वापरलाय. मराठी गिटार मास्टर मी यशवंत दिडवाग. 52 मंगळवार 52 वेगवेगळी मराठी गाणी त्यांचं कॉर्ड प्रोग्रेशन घेऊन मी दर मंगळवारी याच यूट्यूब चॅनलवरती येतो. अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि हिअर वी स्टार्ट विथ आवर ट्युटोरियल व्हिडिओ. सो जसं आपलं ठरलंय आपण काय करतो, पहिलं स्ट्रमिंग बघतो, मग कॉर्ड्स यूज्ड बघतो, मग त्यांचे स्विचेस बघतो काय आहेत, आणि मग ॲक्च्युअल परफॉर्मन्स कसा दिसतो तो बघ. माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, हे गाणं दादा कोंडकेंचं एपिक गाणं. खूपच गाणी या टाईपची आहेत, एपिक आहेत, मजा येणार आहे. स्ट्रमिंग आता आपण बघूया डिटेलमध्ये ह्याचं कसं आहे. 1 and 2 and choke and 1 and 2 and. हा शेवटचा जो मी 4 and मारतोय तो नाही मारला तरी चालेल, मग तो असा दिसेल. हाच स्ट्रमिंग पॅटर्न आपण याच्या आधीच्या 2-4 गाण्यांमध्ये वाजवलेला. त्याच्यामध्ये हा फक्त शेवटचा 4 and नव्हता, म्हणून मी म्हटलं 4 and नाही मारला तरी चालेल. आता आपण बघूया कॉर्ड्स यूज काय आहेत. फक्त 2च कॉर्ड आहेत, जी आणि ए मायनर. स्विच पण हाच असणार ना मग ऑब्व्हियसली. ओके, आता मी सांगतो या कॉर्ड्स कशा पकडायच्या. E3, A2, D0, G0, B3, E3. B3 पण वाजवू शकता किंवा B0 पण वाजवू शकता. असं पकडलं तर B3, असं पकडलं तर B0. ए मायनर ही 5 स्ट्रिंग कॉर्ड आहे, टॉप स्ट्रिंग नाही वाजवत आपण. A0, D2, G2, B1 आणि E0. याच्या आधी की तुम्ही ॲक्च्युअल परफॉर्मन्स बघाल, काही बेसिक सांगू इच्छितो मी. पिक कसा पकडायचा किंवा डायरेक्ट आपण आता कॉर्ड पकडायला शिकतो इथे, पण आधी एक नोट वाजवावा लागतो. तो कसा करायचा, त्याचे काही टेक्निक्स असतात. म्हणजे जसं आपण डिरेक्टच निबंध लिहायला नाही लागलो, आधी आपण बघितलं की पाटीवरती पेन्सिल कशी पकडायची, मग ABCDचं ते बऱ्याचदा आपलं चुकलं, आपलं हस्ताक्षर सुधारलं. तसं कॉर्ड्स होल्डिंगमध्ये जर का अजून पण तुमची क्लॅरिटी होत नसेल आणि बेसिक्समध्ये खूप वेळ अडकला असाल, मी सुद्धा यूट्यूबवरून शिकत होतो, आता इथून तुम्ही यूट्यूबवरून शिकत आहात, पण यूट्यूबवरतून शिकणं ना टोटल बिगिनरसाठी नाही आहे. इफ यू आर टोटल बिगिनर, खाली लिंक्स दिल्यात गिटार गिरी क्विक स्टार्ट गाईडची, पीसफुल गिटार फॉर्म्युला म्हणजेच सिल्वर लेवल मेंबरशिपची. प्लीज ती चेकआउट करा आणि तुमच्या आयुष्यातला वेळ जास्त वाया घालवू नका. जर का तुम्ही आत्ता टोटल बिगिनर आहात आणि डिरेक्ट या गाण्यावर आला असाल तर स्ट्रक्चर्ड मार्गदर्शन गरजेचं आहे. त्यासाठी हे कोर्सेस बनवलेत मी. फील फ्री टू चेक इट आउट. आता वळूया आपल्या परफॉर्मन्सकडे. माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गौबी राखण करते मी रावजी. माळ्याच्या मळ्यामध्ये कोण गौबी राखण करते मी रावजी रावजी हात नगा लावची पाहिल कुणीतरी रावजी हात नगा लावची पाहिल कुणीतरी. अंतराला येतो. औंधाचं गवरीस बाईनी 16वं गाठलं ग. चोळी दाटली अंगाला आणि कापड का फाटलं ग. काळीज माझं धडधड करी उडते पापणी वरचे वरी. काळीज माझं धडधड करी उडते पापणी वरचे वरी रावजी हात नगा लावची पाहिल कुणीतरी रावजी हात नगा लावची पाहिल कुणीतरी. आता यालाच रिपीट आहे सगळं. म्हणजे शुक्राची ग तू चांदणी, ते सगळं जे सेम चालित आहे ते सगळं सेमच आहे. मस्त. आय एम व्हेरी शुअर
की तुम्हाला हे खूप आवडलं असणार आहे आणि खूप इझी पण वाटलं असणार आहे. ज्यांना इझी नाही वाटलं त्यांच्यासाठी मी लिंक्स बोललोच कुठल्या बघायच्या त्या. ज्यांना इझी वाटलं त्यांनी याच्या आधीचे 10-12 व्हिडिओ पण सगळे बघून काढा आणि ते परफॉर्म करा. तुमच्या सोशल मीडियावरती पोस्ट करा, गिटारगिरीला टॅग करा, हॅशटॅग गिटारगिरी यूज करा, मराठी गिटार मास्टर यूज करा. मला मराठी गाण्याचं साम्राज्य सगळीकडे पसरवायचं आहे आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. जय शिवराय.